या ठिकाणी उपस्थित झाले, मी त्यांना विनंती करणार आहे की त्यांनी मंचावर यायची कृपा करावी। विलास सेठ मुळे यांची सुद्धा या ठिकाणी अमर रहे साहेबांचा जरी असला तरी मला फोनवर म्हणे आम्ही सगळ्या जाती मिळून ते करतो आहोत। आनंद की मुंडे साहेबांचा वाढदिवस जन्मदिवस जो साजरा करायचा असेल तो सर्व जातींनी जमातींनी मिळून करणं अपेक्षित आहे। केवळ एकाच एक समाजाचे मुंडे साहेब नाही, जन्माने ते कोणत्याही समाजाचे या ठिकाणी नाव असले परंतु ते अखंड महाराष्ट्राचे आहे, अखंड महाराष्ट्राचे आहे। म्हणून आज किती छान विचार आहे, म्हणजे जी संस्कृती टिकवण्यासाठी मुंडे साहेब महाजन सर नाही, ते महाजन नाही, जी मैत्री त्यांची होती, म्हणजे एकीकडे विलासरावांची आणि मुंडे साहेबांची मैत्री तुम्ही देतात, पण महाजन मुंडे मैत्री एक होती, एक पर्व होतं महाराष्ट्रामधलं, एक पर्व होतं प्रमोद महाजनांचं। एकीकडे प्रमोद महाजनांचा वैचारिक दृष्टिकोन आणि दुसरीकडे त्याचं इम्प्लिमेंटेशन क्रियान्वयन कसं करायचं तर ते गोपीनाथराव मुंडे। ही महाजन मुंडे मैत्री एक मोठं पर्व महाराष्ट्रात होतं, ज्याने ह्या पक्षाला तळागाळातही पोहोचवलं आणि दुसरीकडे कॉर्पोरेट कल्चरकडे पण नेलं। म्हणजे एकीकडून इंडस्ट्री आणि दुसरीकडून सामान्य जनता एकत्रित आणण्याचं काम महाजन मुंडे मैत्रिणी केलंय। कोणी इतरांनी त्याचं श्रेय घेऊच नाही, मुळात पक्षाचे कार्यकर्ते घेऊ शकतात, पण ही महाजन मुंडे मैत्री अशी होती पक्षासाठी। पक्षही चाललाय, समाजासाठी काम करतायत, प्रत्येकाला त्याचा हक्कही मिळवून देतात आणि प्रत्येकासोबत मैत्री पण जोपासली जाते। म्हणून मुंडे साहेबांविरोधात कोणी बोलणारं असं असेल असं मला आठवत नाही। म्हणजे विधानसभेमध्ये त्यांची भाषणं, मी खूप कमी लोकांची भाषणं विधानसभेतील संसदेची ऐकली सर, की बोलायचं कसं, व्यक्त कसं व्हायचं। आज त्यांची जी तळमळ आहे, ज्याप्रमाणे आदरणीय गोपीनाथजी मुंडे हे 18 पगडाच्या लोकांना घेऊन ओबीसी संघटन कार्य महाराष्ट्रात निर्माण केले आणि आज त्याचाच प्रचिती आज आपण पाहतो की त्यांच्या माध्यमातून झाले जे कार्य आहे, कर्म आहे, ते आज आपल्याला प्रत्यक्ष पाहण्यात मिळत असून त्याच्यासाठी आपल्याला झगडावं लागत आहे, ओबीसी संघटनेसाठी सुद्धा झगडावं लागतं। परंतु असे नेते जे आज होऊन गेले की आज जर ते असते, आज त्यांनी भारतीय जनता पक्षाचं काम महाराष्ट्रात फिरून गल्लोगल्ली फिरून खरं भाजपा पक्षात त्यांनी वाढवला, हे त्यांचं महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं। आणि आज समाजाला घेऊन असं त्यांनी कधी केलं की आपल्या समाजापुरतं मर्यादित काम कधी त्यांनी केलं नाही, जर समाजाचं काम मर्यादित केलं असतं तर ते भरपूर त्यांनी समाजाचं काम केलं असतं, परंतु 18 पगडाच्या लोकांना घेऊन त्यांनी काम केलं, त्याचंच नेतृत्व त्यांचंच अनुकरण सुनीलजी काळे करत आहे। त्यांनी सुद्धा त्यांची तळमळ माझ्याचा नाहीये, गोपीनाथ मुंडे हे 18 पगड जातीचे लोकनेते होते, ते बहुजनांचे लोकनेते होते, बहुजनांचे होते। त्याकरता एकट्या समाजाचा नाही तर हा जे आहे मुंडे साहेब हे सर्व समाजाचे नेते होते। त्याकरता अशा नेत्याचा इथे अभिवादन आपण केलं पाहिजे, त्यासाठी त्यांना स्मरण केलं पाहिजे, त्यांच्या स्मृती जाग्या झाल्या पाहिजे आपल्या सर्वांच्या। त्यासाठी आपण हा कार्यक्रम इथे छोट्या गाणी स्वरूपामध्ये इथे आयोजित केला। मान्यवरांना, अनेक मान्यवरांना बोलायचं आहे, त्याकरता मी जास्त वेळ घेणार नाही, परंतु या वरणगाव शहरात आपण 18 पगड जातीला बरोबर घेऊन आपण एक चांगल्या प्रकारचं समाजकारण करण्याचं काम आपण इथे सुरुवात केलेली आहे। मग तो न्हावी समाज असेल, गोसावी समाज असेल, भावसार समाज असेल, सोनार समाज असेल, ब्राह्मण समाज असेल, माळी असेल, धनगर असेल, लेवा पाटील असेल, मराठा समाज असेल, त्यानंतर मातंग समाज असेल, त्यानंतर वडर असेल, वैदू असेल, संपूर्ण या वरणगाव शहरात राहणाऱ्या 18 पगड जातीचे लोक जे आहे मुस्लिम समाजासहित या सर्वांना आपण बरोबर घेऊन एक आपल्या वरणगाव शहराची एक चांगल्या प्रकारची मोठ आपल्याला त्या माध्यमातून इथे बांधायची आहे। मुंडे साहेबांनी समाजाचं नव्हे तर संपूर्ण सामाजिक स्वरूपाचं संपूर्ण 18 पगड जातीचं काम केलं। आम्ही काल मिलिंद भाऊ मेढे यांच्या ऑफिसला बसलो होते, बोधोळे गुरु आहे की त्यांनी मला आठवण दिली की मुंडे साहेबांनी औरंगाबाद विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ नाव द्यावं यासाठी त्या नामांतर लढ्यामध्ये त्यांनी भाग घेतला होता। म्हणजे असं एक समाज नाही, सर्व समाजाला बहुव्यापी करण्याचं काम आदरणीय मुंडे साहेबांनी त्यांच्या या कार्यकाळामध्ये तिच्यामध्ये केलं आहे। त्याकरता मी सर्वांना इथे मनापासून तुम्ही इथे आलात, तुमच्या